नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं निवडणूक आश्वासन दिलं होतं. आता निवडणूक होऊन जवळपास 1.5 वर्षाचा वर कार्यकाळ झाला आहे, परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी काही मिळालेली नाही. महायुतीचं सरकार सत्तेवर आलं. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा रथ हाती घेतला, परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीचं काहीच अद्यापपर्यंत करता आलेलं नव्हतं. कर्जमाफी जाहीर करण्यात आली, मग कर्जमाफी कोणाला मिळणार याच्यासाठी अटी आणि शर्ती घालण्यात आल्या. त्यामुळं साहजिकच सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नव्हती आणि या अटी आणि शर्तीमुळं अगदी तुटपुंजा शेतकऱ्यांना तुटपुंजी अशी कर्जमाफी मिळणार होती असंच चित्र सर्वत्र होतं. त्यामुळं साहजिकच विरोधकांनी या विरोधात आंदोलनं केली, मोर्चे काढले. मग त्यात शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार असतील, रविचंद्र तुपकर असतील, अशा अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या लोकांनी आंदोलनं केली आणि मग त्याचा सर्वाचा परिपाक म्हणून शेवटी काल पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम प्रस्तावाच्या भाषणात मुख्यमंत्र्यांना या कर्जमाफीच्या अटी आणि शर्ती काही कमी करण्यात येत असल्याची घोषणा करावी लागली आणि आता त्या घोषणेमुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु 5 जून 5 जुलै या जी अंतिम कर्जमाफीसाठीचं सरकारनं तारीख ठरवली होती ती गाठता आलेली नाही आणि आता कर्जमाफी ज्यावेळेस केंद्र सरकारचा पूर्ण डेटा उपलब्ध होईल त्यानंतर जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उशिरा का होईना सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतल्यामुळं शेतकऱ्यांत आनंदित वातावरण आहे, हे मात्र खरं. रामकृष्ण हरी माऊली 2 दिवसाचा पुण्यात मुक्काम संपल्यानंतर आज पहाटे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढं प्रस्थान करत्या झाल्या आहेत. सकाळच्या आरत्या झाल्यानंतर या पालख्या पुढं मार्गस्थ झाल्या. दोन्ही पालख्या आता पुण्या शहरातीलच हडपसरच्या गाडीतळाच्या तिथं पोचलेल्या असतील असं दिसतंय आणि इथून मग एक संत ज्ञानेश्वरांची पालखी जी दिवेघाट सासवड मार्गे पंढरपूरकडं प्रस्थान करेल, तर तुकोबरायाची पालखी ही थेट दोन्ही काळभोर, उरुळी, कंचन, येवत, बारामती, इंदापूर या मार्गे पंढरपूरकडं प्रस्थान करणार आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा तसा मुक्काम दोन्ही काळभोर येथे होणार असून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीचा मुक्काम कठीण असा दिवेघाट चढून झाल्यानंतर सासवड येथे होणार आहे आणि आज आणि उद्या 2 दिवस ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सासवडला मुक्कामी राहणार आहे. काल रात्री
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर त्यांनी रास्तापेठ येथे निवडंग्या विठोबा मंदिरात असलेल्या जगद्गुरू तुकाराम महाराज पालखीचं दर्शन घेतलं. त्यानंतर भवानी पेठेतील पासोड्या विठोबा मंदिरात असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचंही त्यांनी दर्शन घेतलं आणि राज्यात सुखसमृद्धी नांदो ना राज्याची उत्तरोत्तर प्रगती हो अशी मागणी दोन्ही संत महात्म्यांकडे केल्याचं समजतं. मुख्यमंत्री उशिरा रात्री 9च्या नंतरच या दोन्ही पालख्यांच्या दर्शनाला तिथं आलेले होते. आज पालख्या जसे हडपसर किंवा त्याच्या पुढं मार्गस्थ होत आहे तसं पालखी मार्गावर जागोजागी विविध संघटनांनी संस्थांनी आज एकादशी असल्यामुळं फराळासोबतच इतरही नाश्त्याची व्यवस्था केली आहे. चहा पाणी दिलं जात आहे. वारकऱ्यांना पुढं भविष्यात पाऊस लागू नये यासाठी रेनकोट छत्र्याचं वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य सुविधाही पुरविण्यात येत आहे. पुण्यात 2 दिवस पालखी मुक्कामाला असताना पावसानं उघडीप दिली होती. त्यामुळं पुणेकरांनाही आणि वारकऱ्यांनाही पावसाचा त्रास झाला नाही. आता बघूया वारीच्या पुढच्या मार्गात पाऊस काय करतो आणि काय नाही ते. इकडं गजानन महाराजांची पालखी काल रात्री मुकुंदराजच्या अंबाजोगाईत मुक्कामाला होती. इकडं एकनाथ महाराजांची पालखी पाथर्डीच्या पुढं आलेली आहे. निवृत्तीनाथाची पालखी पण पार आता अहिल्यानगर जिल्ह्याची हद्द संपवत आली आहे. तर असं पालख्या सर्व पुढं चालत आहे आणि मानाच्या ह्या 10 पालख्या सोलापूर जिल्ह्यात कोणत्या दिवशी कशा येत आहेत याचं वेळापत्रक आपण दुपारच्या व्हिडिओत देऊ. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी तिहेरी संकटाला तोंड देत आहे असं चित्र पाहावयास मिळत आहे. एक तर अपुरा पाऊस, दुसरं बोगस बियाणं आणि तिसरं जे काही बियाणं पेरलं ते उगवलं त्याच्यावर शंखी गोगलगाईचा हल्ला. अशा तिहेरी संकटात धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आहे. धाराशिव जिल्ह्यातील आथर्डी, पाथर्डी, बहुला या परिसरात जी काही सोयाबीनची उगवण झालेली आहे त्या उगवलेल्या सोयाबीनवर शंखी गोगलगाईंचा हल्ला सुरू आहे आणि हा शंखी गोगलगाईच्या हल्ल्यातून उगवलेलं सोयाबीन वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अख्खी कुटुंब रात्रभर शेतात फिरून ह्या गोगलगाई गोळा करण्याचं काम करताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत सर्वच बाजूनी शेतकऱ्यांवर, तेही धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर संकट आहे की काय असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.